कॅप्शन बघून वाटलं असेल ना की मी निगेटिव्ह रिव्ह्यू देईन, नाही. अरे कोण म्हणतं चालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे. अरे मराठी प्रेक्षक तो चालवल्याशिवाय थांबणार नाही. राजा शिवाजी चित्रपट पाहिला, खरंच छाती अभिमानाने भरून आली यार मित्रांनो. इतका सुंदर चित्रपट आहे, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो आहे. चला तर मग ह्याच चित्रपटाचा आपण रिव्ह्यू करूयात. ह्या चित्रपटाला आलेला प्रेक्षक वर्ग पाहून खरंच खूप भारी वाटलं. खूप बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटांसाठी एवढी गर्दी पाहिली दशावतार नंतर एखाद्या चित्रपटासाठी, ते खूप भारी वाटलं. चला तर मग ह्या चित्रपटाचा, राजा शिवाजी चित्रपटाचा आपण रिव्ह्यू करूयात. तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. रिव्ह्यूला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे की फक्त कमेंटमध्ये जय शिवराय लिहायचं आहे आणि ती एक महाराजांचा आपण सगळ्यांनी मिळून जयघोष करावा असं माझं मन, म्हणजे खूप आतनं भावना येत होती आणि खूप फिलिंग येत होती. तर त्यासाठी प्लीज कमेंट करा जय शिवराय. आणि पुन्हा एकदा सांगेन की मराठी मुलगा आहे मी एक, आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. म्हणजे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब केला तर खूप भारी होईल, खूप सपोर्ट मिळेल तुमच्या. तर राजा शिवाजी चित्रपटाचा पहिला तर आपण त्याची स्टोरी लाईन जाणून घेऊ. स्टोरी लाईन तर सिंपल आहे की अफजल खानाचा वध. पण ह्या आधी सुद्धा अफजल खानाचा वध या विषयावर खूप चित्रपट येऊन गेलेले आहेत. पण असा म्हणजे जो हे ना परसेप्शन आहे ना डायरेक्टरचं, ते परसेप्शन खूप कमी लोकांकडनं पाहायला मिळालं. म्हणजे ह्याच्यामध्ये तीनही शाही म्हणजे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, ह्या तिन्ही शाह्यांचं जे पॉलिटिक्स कसं होतं त्यावेळेस, शहाजी राजांचं सुद्धा इम्पॉर्टंट किती रोल प्ले केला त्यांनी, तेही कसे मदत करत होते महाराजांना, शंभूराजांना, ते सुद्धा दाखवलेलं आहे, जे की खूप कमी चित्रपटांमध्ये दाखवलेलं आहे. इनफॅक्ट शंभूराजांचा इतिहास खूप कमी चित्रपटांमध्ये दाखवलेला आहे किंवा खूप कमी वाचलं जातं, तर ते खूप छान दाखवलेलं आहे. त्यामध्ये खरंच रितेश देशमुख सर हे यशस्वी झालेले आहेत म्हणता येईल. आणि नंतर मग अफजल खानाचा वध, म्हणजे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचं लहानपण, मग स्वराज्य कसं निर्माण केलं आणि मग अफजल खानाचा वध, हीच स्टोरी लाईन आहे. आता यात की हायलाइटेड सीन्स काय काय आहेत मला जे खूप आवडले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पहिला तर सीन म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अफजल खानाने निघण्याआधी, या मोहिमेवर निघण्याआधी त्याच्या 63 ज्या राण्या होत्या त्यांना मारलं होतं. तो सीन नंतर लगेचच सीन जो आहे ना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाईंचा आहे. म्हणजे डिरेक्टरला कुठे असं दर्शवायचं होतं की अफजल खान त्याच्या राणीसोबत कसं वागतंय आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराणी सईबाईंसोबत कसे खूप छान प्रकारे वागतात. हे दोन जे डिफरन्शिएट दाखवायचं होतं त्याने लगेच तो सीन टाकला. हे खूप छान वाटला तो सीन मला. त्यानंतर महाराणी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा त्यांची तब्येत ठीक नसते आणि ते जेव्हा मोहिमेवर जातात छत्रपती शिवाजी महाराज, तो सीन खूप इमोशनल करून जातो, खूप छान टिपलेला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांची भेट असेल, त्याच्यानंतर सलमान खानची एंट्री आहे, आपल्या सगळ्यांनाच आतापर्यंत माहिती आहे म्हणून स्पॉइलर होतोय. कॅमिओ आहे त्यांचा, जीवा महाला ह्यांच्या रोलमध्ये आहेत. आणि तो जो पर्टिक्युलर सीन आहे तो खूप छान झाला. स्पेशली तो जो डायलॉग आहे की तुम्ही रावण मारला, आता मी लंका जातो वगैरे, असं काहीतरी तो सीन आहे, तर तो खूप आवडला. आणि शिवाजी राज म्हणायचं असं जो आहे ते खूप मला आवडलं. तसे काही हायलाइटेड सीन्स आहेत, अजूनही खूप सीन्स आहेत, पण आता मी स्पॉइलर देणं खूप मजा नाही येणार. अभिनय कसा झाला हे तर मुख्य पात्रांच्या अभिनयाबद्दल फटाफट बोलूयात. रितेश देशमुख सर चा जो अभिनय, म्हणजे पहिला तो थोडं जड जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत त्यांना पाहताना, पण हळूहळू जसा तो रोल पुढे जातो, आपण रोल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच विचार करायला लागतो. आपण कोण भूमिका करतोय, कोण काय करतंय विसरून जातो. इतका सुंदर त्यांनी तो लिहिलेला आहे. तर त्यामुळे मला तर अभिनय थोडा जड गेला सुरुवातीला, पण नंतर बरोबर वाटतं त्यांचा अभिनय. त्यानंतर संजय दत्त एज अफजल खान, ट्रिमेंडस काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांचं ती जी एक भीती असायला पाहिजे, जो क्रूरपणा असायला पाहिजे, खूप जबरदस्त दाखवलेला आहे. त्यामध्ये एक सीन आहे, हायलाइटेड सीन पैकीच आहे, की एक बांबू करत असं
पुढे पुढे दाखवलेला आहे. म्हणजे लास्ट पर्यंत तो पूर्ण एक पिंजरा बनवतो, एक 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 बांबू मिळेल म्हणून. तो जे एक वापरलं ना ते खूप छान वापरलं मेटाफर म्हणून. सो ते खूप मला आवडलं. आणि त्याच्यानंतर हायलाइटेड काम म्हणजे अमोल गुप्ते सर. अरे काय काम केलंय आदिलशाहचं. म्हणजे त्यांच्या बाबतीत खूप कमी लोक बोलतात, पण अमोल गुप्ते यांनी फाडून टाकलेलं आहे आदिलशाह. काय म्हणजे ते कबुतराचे सीन्स किंवा कॉमेडी सीन्स असतील किंवा त्यांची डायलॉग डिलिव्हरी असेल, जबरदस्त काम केलंय. त्यांच्या अभिनयाचा मी खरंच फॅन झालो अमोल गुप्ते सरांच्या. सचिन खेडेकर सर असतील, त्यांचंही खूप छान काम झालंय शहाजी राजांच्या भूमिकेत. त्यानंतर महेश मांजरेकर सर असतील, भाग्यश्री मॅम, जेवढा स्क्रीन टाइम आहे तेवढे चांगलं काम केलेलं आहे. स्पेशली आहे ना शंभूराजांची भूमिका त्यांच्या मिडल एजमध्ये ज्यांनी केली ना त्याचं काम खूप छान झालेलं आहे. म्हणजे त्याच्या ज्या एक्सप्रेशन्स वगैरे आहेत त्या खूप छान झाल्या, तर ते खूप आवडलं. कामं सगळ्यांचीच एकूण चांगली झाली. जितेंद्र जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील दाखवले, त्यांचंही काम खूप छान झालेलं आहे. सो ओव्हरऑल सगळ्यांचीच कामं छान झाली आहेत. आता आपण डिरेक्शन बद्दल बोलूया. डिरेक्शन बद्दल म्हणायचं तर रितेश देशमुख सरांनी खरंच कॅप्टन ऑफ द शिप जे म्हणतात ना ते निभावून दाखवलंय. म्हणजे डिरेक्शन बद्दल काय म्हणू ना की त्यांच्या विजननी त्यांचा जो परसेप्शन होता की मला हे पण दाखवायचंय, आदिलशाही वगैरे हे जे पॉलिटिक्स दाखवायचं त्याच्यामध्ये ते सक्सीड झालेलं आहे, त्यांना सक्सेस मिळालेला आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण असेल, मग मिडल एज असेल, ते त्याच्यामध्ये सक्सीड झालेले आहेत. सो हे जे त्यांना जे एक्झॅक्टली दाखवायचं होतं की मला सुरुवातीपासून दाखवायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर ते सगळं मध्ये सक्सीड झालेत. आणि त्यांच्या विजनने चित्रपट खरंच खूप सुंदर वाटतो, खूप इम्पॅक्ट टाकून जातो. आता फर्स्ट हाफ सेकंड हाफ बद्दल बोलायचं. फर्स्ट हाफ थोडा स्लो वाटू शकतो, ते सगळं पॉलिटिक्स दाखवताना, त्यामुळे थोडं खूप डीपली दाखवायचा प्रयत्न केला तर थोडा स्लो वाटू शकतो. पण सेकंड हाफ पिकअप आहे, एकदम एक नंबर पिकअप करतो सेकंड हाफमध्ये चित्रपट. आणि क्लायमॅक्स मध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अफजल खानाचा वाद आहे, पण क्लायमॅक्स पण खूप छान. सलमान खानच्या एंट्रीमध्ये खूप टाळ्यांचा कडकडाट होतो थिएटरमध्ये. सो तेही खूप छान झालेलं आहे. आता म्युझिक बद्दल बोलायचं तर अजय अतुल सरांनी बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये तर अक्षरशः फाडून टाकलेलं आहे मित्रांनो. खरं सांगतो, जिथे जिथे आहे ना VFX कमी वाटतंय ऍक्शन सीन्सला, तिथे तिथे हे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे, बॅकग्राऊंड स्कोर आहे, त्यांनी ते भरून काढलं. खूप जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक. छत्रपती अँथम जिथे जिथे वाजतंय तिथे ते खूप छान. सो एकूणच म्युझिकचंही खूप छान बाजू सांभाळली आहे अजय अतुल सरांनी. जे छावामध्ये मिस केलं ते इथे कम्प्लीट झालं असं म्हणू शकतो. आता निगेटिव्ह जे पॉइंट आहेत ते जे मला वाटले, कारण एखादी गोष्ट जर का बनली त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स पण असतात आणि निगेटिव्ह पॉइंट्स पण असतात. तर निगेटिव्ह बाजू मला एवढीच वाटली की जेनेलिया मॅमचा अभिनय पण आणि त्यांचा मराठी ऍक्सेंट पण. म्हणजे एक जो पर्टिक्युलर सीन आहे जो खूप आपल्याला इमोशनल करून जातो, तो अजून इमोशनल झाला असता जर का हिरोईन दुसरी असते तर. म्हणजे सईबाईंच्या भूमिकेत, महाराणी सईबाईंच्या भूमिकेत जर का अजून कोणतरी भारी ऍक्ट्रेस असते, तिचा जर का तो कडक मराठीवाली जर का डायलॉग झाले असतात अजून छान झाला असं मला असं पर्सनली वाटतं. तो ती कदाचित कास्टिंग जरा रॉंग झाली आहे. अभिषेक बच्चनचा फायटिंग सिक्वन्सचा अभिनय छान आहे, पण इतर मराठी बोलणं किंवा ते असेल तर तिथे थोडं डल वाटलं. VFX अजून काम करायला हवं होतं. म्हणजे खूप लांबचे सीन्स, म्हणजे असं बोलतात ना की खूप जास्त घरं जळत आहेत वगैरे, हे जे दाखवायचं त्यांनी जो AIचा यूज केला तो थोडा अति वाटतो. सो ते थोडं अजून म्हणजे जे ऑथेंटिक असतं तर मजा आली असते असं वाटतं. आणि एक जे खूप मला खटकलं ते म्हणजे वाघ नखं सारखी दाखवलेत. मला असं वाटतं की ऐतिहासिक दृष्ट्या ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदाच काढले होते. तर मला माहित नाही ते दाखवणं बरोबर आहे अथवा नाही, पण माझ्या मते तरी ते चुकीचं वाटलं मला. सारखी वाघ नखं छत्रपती शिवाजी महाराज काढू शकतील का, हा अजूनपर्यंत माझ्या डोक्याच्या बाहेर आहे. असो, पण ह्या काही त्रुटी वाटल्या मला. आणि बाकी ह्या सगळ्या इग्नोर केल्या तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चित्रपट हा आपल्याला खूप अंगावर काटे आणतो आणि खूप शिकवून जातो की महाराज
कसे ह्या सगळ्या लोकांबरोबर लढत होते. आता स्टार्स किती मी देईन ह्या चित्रपटाला, तर मी देईन ह्या चित्रपटाला, राजा शिवाजी या चित्रपटाला 5 पैकी 4.5 स्टार्स. फक्त अर्धा स्टार हा काही ज्या त्रुटी मी सांगितल्या, जेनेलिया मॅमचा थोडाफार अभिनय, VFX आणि अभिषेकचा अभिनय, अभिषेक बच्चनचा अभिनय वगैरे ते जर का नसतं तर हा अर्धा स्टार्स पण मी काढला नसता. पण एक क्रिटिक म्हणून थोडंसं ते अर्धा स्टार्स मी कमी केलं. तुम्ही सुद्धा म्हणजे आता जर का आपण ह्या चित्रपटाला सपोर्ट नाही केला तर मराठी इंडस्ट्रीचा हा जो माइलस्टोन चित्रपट ठरू शकतो तो मागे पडेल. तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बघा आणि नक्कीच तुम्हाला कसा वाटला चित्रपट तेही सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.